मध्ये आहे आणि मग काय असेल जी. असं नेसेसरी नाहीये की यांच्यामध्ये अजून लोक नसतील, यांच्यामध्ये अजून लोक पण असू शकतात. किंवा सेकंड ऑप्शन काय की पहिले जी असेल, मग एफ असणार आहे आणि त्याच्यानंतर काय असेल डी. सो हे एक वे आहे आणि ही एक वे. सगळ्यांना 2 वेज कळाल्या. कधी पण आपल्याला जी स्टेटमेंट दिली आहे त्याचा अर्थ तीच सिक्वेन्स होईल असं नाही, आपल्याला दोन्ही पॉसिबिलिटीज करायला लागतील. म्हणजे डी ने स्टार्ट होईल और जी ने स्टार्ट होईल. F is sitting between D and G. Okay. Next. B is sitting between H and A. आता मी इथे अजून एक इथे सेकंड ह्याच्यासाठी ड्रॉ करतेय की B जो आहे तो is sitting between whom? H and A. B is sitting between H and A. सेकंड पॉसिबिलिटी काय असेल की A ने स्टार्ट होईल आणि मग H सॉरी मग B असेल आणि मग H असेल. ठीक आहे, हे 4 आपण जस्ट वेगळे वेगळे ड्रॉ केलेत कारण आपल्याला रिलेशन पण माहिती नाही की Hच्या राईटला कोण आहे किंवा जी आणि जी ची जी लाईन आहे आणि H ची लाईन आहे, ह्या 2 लाईन्सना मर्ज कसं करायचं ते पण आपल्याला अजून क्लिअरली माहिती नाही. सो वी विल जस्ट ड्रॉ इट रॅन्डम. F is sitting between D and G done. B is sitting between H and A is done. आता आपल्याला इथून स्टार्ट करायचंय E पासून. सो E पासून आपण स्टार्ट करू. E is third to the left of G. तर G पासून थर्ड लेफ्टला काय E. तर आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायलाच लागेल. तर बघा, फर्स्ट केस आपण असं कन्सिडर करू की आपल्याकडे सिक्वेन्स आहे D F G. सेकंड केस कन्सिडर करू G F B. आता आपल्याला काय सांगितलंय E इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ G. तर G पासून थर्ड लेफ्टला काय हवंय मला E. तर जर G इथे असेल तर G पासून थर्ड लेफ्टला हवं. सो हा फर्स्ट लेफ्ट झाला, हा सेकंड लेफ्ट झाला, थर्ड लेफ्टला इथे काय असेल E. परत आता G इथे तर फर्स्ट इथे लेफ्टला कोणीतरी असेल, सेकंड लेफ्टला पण इथे कोणीतरी असेल, थर्ड लेफ्टला मी कोणाला प्लेस केलंय E ला. सो हे 2 केसेस झाले. G इज सिटिंग ऍट वन ऑफ द कॉर्नर्स. आता बघा, G एका कोणत्या तरी कॉर्नरला हवं. आता ह्या केसमध्ये तर G कॉर्नरला दिसतोय, पण ह्या केसमध्ये G कॉर्नरला आहे का? नाही. सो ही डायग्राम काय झाली? रिजेक्ट. म्हणजे इथे सिक्वेन्स काय असणार आहे? ही सिक्वेन्स असेल. तर G इज सिटिंग ऍट वन ऑफ द कॉर्नर्स. येस, G एका कॉर्नरला आहे. H इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ C. म्हणजे H जो आहे C च्या थर्ड लेफ्टला आहे. सो H इथे आहे फॉर एक्झाम्पल किंवा H इथे आहे. आता आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचंय आणि ह्या सिक्वेन्स मध्ये H इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ C. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा इथे C असेल तर C नंतर इथे फर्स्ट एक जण कोणतरी असेल, इथे सेकंड असेल कोणीतरी आणि इथे थर्ड असेल आणि इथे काय लिहिणार आहे मी? H. सगळ्यांना नक्की कळतंय का की काय डायग्राम आपण ड्रॉ करतोय? आता बघा, आपल्याकडे 8 जण होते, 4 जण तर इथे ऑलरेडी प्लेस झालेत EDFG. सी चं आपल्याला काय सांगितलं नाही, पण असं आहे की सी पासून थर्ड लेफ्टला कोण आहे? H. आता H आणि B A ऑलरेडी प्लेस करायचे राहिलेत, तर H च्या ह्या साईडला मी B A लिहिलं तर चालेल का? नाही. का? कारण बघा सिक्वेन्स किती मोठी होईल. हे लोक इथे ऑलरेडी आहेत, त्याच्यानंतर E, त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर F, त्याच्यानंतर G. लोक किती आहेत? 8. आपण किती प्लेस करतोय? 10. तर चालणार आहे का? नाही. सो Hच्या लेफ्टला B आणि A नसणार, तर Hच्या कुठे असणार आहे B आणि A? ही सिक्वेन्स राईट असणार आहे. सो मी काय लिहू शकते? H B A. आता हा एक ग्रुप आहे असं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आपल्याला इथे काय माहिती नाही कुठे काय प्लेस करायचं, पण G एका कॉर्नरला आहे. सो आपण काय करू शकतो? ह्याच्या नंतर आपण लिहू शकतो आपली ही जी सिक्वेन्स आहे इथे जागा नाही म्हणून मी लिहिते EDFG. सो दिस विल बी युअर सिक्वेन्स. आता विचारलं काय? हु इज सिटिंग बिटवीन A अँड D? A आणि E च्या मध्ये कोण बसले? C. सो ऑप्शन 4 C इज द राईट आन्सर. सगळ्यांना कळालं का?
HBAC चा ग्रुप झाल्यामुळे हा ग्रुप आणि जो EDFG चा ग्रुप होता किंवा ही जी सिक्वेन्स होती मी त्यांना ह्यांना जॉईन करून दिले. आता जॉईन करताना पण बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटेल की असंच का जॉईन केलं, ह्याच्यानंतर मी जॉईन करू शकते ना HBAC, पण ह्याच्यानंतर का जॉईन नाही केले, कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलंय जी एक कॉर्नरला आहे. तर जी एका कॉर्नरला आहे म्हणजे जीच्या परत ह्या साईडला मी कोणाला ऍड करू शकते का? नाही. मला ज्यांना कोणाला ऍड करायचंय जीच्या पूर्ण त्या बाजूला ऍड करायचं. सो आय होप एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. कोणता पार्ट रिपीट करू शीतल? म्हणजे HBAC पासून ओके करते कसं. आपण ही सिक्वेन्स फायनल केलेली, कारण जी एका कॉर्नरला येत नव्हता म्हणून आपण ह्याला काय केलं, कम्प्लिटली याला रिमूव्ह केलं होतं. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं होतं, आपली लाईन इथे इथे एंड झाली. H इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ C, म्हणजे C पासून H जो आहे थर्ड लेफ्टला आहे. सो इथे फर्स्ट लेफ्ट येईल, इथे सेकंड लेफ्ट येईल आणि इथे थर्ड लेफ्टला माझ्याकडे कोण असणार आहे? H. आता जी ऑलरेडी एका कॉर्नरला आहे म्हणजे हे एवढं पार्ट आणि ह्या पार्ट मध्ये त्यांनी काय रिलेशन आपल्याला दिलेलं नाही, पण इथे ऑलरेडी 4 जण झालेले आहेत. आपल्याकडे 8च जण होते, 8च जणांना जागा द्यायची, 4 जण फिक्स झाले. तर जे उरलेले 4 जण आहेत ते इथेच कुठेतरी प्लेस झाले पाहिजे. आता बघा EDFG ऑलरेडी सिक्वेन्स मधनं गेलेत, EDFG. आता H आणि C पण इथे ऑलरेडी लागलेत, H आणि C. B आणि A उरलाय. B आणि A ला मी कसे लावू शकते? H पासून ही एक ऑप्शन होता आणि हा एक ऑप्शन होता. इथे 8 जण ऑलरेडी ऑक्युपाई झाले. जर मी ही केस कन्सिडर केली तर H नंतर मी कोणाला लावते, फॉर एक्झाम्पल B, आणि ह्याच्यानंतर काय लावते? A. तर बघा किती जण होत आहेत हे? 4 जण, 5, 6, 7, 8, 9, 10. मला 10 जण हवेत का? नाही. मला किती जण हवेत? आय वॉन्ट ओनली 8 पर्सन्स, कारण त्यांनी सांगितलंय. सो मी H नंतर BA ही जी सिक्वेन्स आहे याला काय केलं? एलिमिनेट केलं. आता जर मी ह्याला एलिमिनेट केले, माझ्याकडे एक दुसरं ऑप्शन काय? H नंतर 2 जागेवर B आहे, तर येस इथे 2 जागा रिकामे पण आहेत. सो मी इथे काय लिहिलंय? BA. ओके. सो हा एक ग्रुप होईल आणि हा एक ग्रुप आहे. आता ह्यांच्या दोघांमध्ये असं काही सांगितलं नाही की ईच्या लेफ्टला C आहे किंवा असं काही सांगितलेलं नाही. सो मी ह्या 2 ग्रुप्सला, फॉर एक्झाम्पल ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 असं आपण म्हणू, यांना मी 2 सिक्वेन्स मध्ये लावू शकते. आयदर पहिला ग्रुप 1 मग दुसरा ग्रुप 2. तर जर मी ही सिक्वेन्स यूज केली तर काय असेल? ई. जर मी ही सिक्वेन्स यूज केली तर काय होईल बघा, ई, त्याच्यानंतर येईल D, त्याच्यानंतर येईल F, मग G, मग H, मग B, मग A, मग C. पण त्यांनी काय सांगितलंय? जी एका कॉर्नरला हवंय, म्हणजे जी एकतर एक कोपऱ्यात हवाय, आयदर लेफ्टला किंवा राईटला. इथे होतोय का? नाही. सो मी ही सिक्वेन्स कन्सिडर करू नाही शकत. सो नेक्स्ट मी काय करू शकते? पहिले 2 ग्रुपला ठेवणार. सो 2 ग्रुप काय माझ्याकडे? H, B, A, C. मग सेकंड ग्रुपला तर ये सगळ्या कंडिशन्स फॉलो होतात. विचारलं काय? हु इज सिटिंग बिटवीन A अँड D? तर A आणि E च्या मध्ये कोण आहे? C. सो ऑप्शन C जो आहे तो राईट आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये काय? ट्राय अँड एरर मेथड, की तुम्ही ट्राय करा, जर तुम्हाला कळालं तर वेल अँड गुड, म्हणजे तुम्हाला त्याची सिक्वेन्स भेटली तर गुड, जर नाही भेटलं तर त्याला क्रॉस करा, परत एक ट्राय करा. ठीक आहे, करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाला काय डाऊट आहे का? नसेल कळालं तर प्लीज विचारा, फ्रीली विचारा. की नाही कळालं परत मी रिपीट करू शकते. सगळ्यांना कळालं? परफेक्ट. ओके. आता हा एक वेगळा क्वेश्चन आहे, हा तुम्ही ट्राय करा. 8 people A, B, C, D, E, F, G and H are sitting in a straight line facing the north. Only 3 people sit to the right of A. हे पूर्ण ट्राय करा. एक सिक्वेन्स 2, 3, 4 जेवढ्या बनतायत एका टाइमला तेवढ्या बनवा. जे क्रॉस होईल त्यांना रिमूव्ह करा. ट्राय करा. सो लेट अस सॉल्व. 8 people A, B, C, D, E, F, G, H are sitting फेसिंग द नॉर्थ. ठीक आहे, म्हणजे आपल्यासारखेच. ओनली 3 people सिट टू द राईट ऑफ ए. म्हणजे इथे आता आपल्याकडे पॉसिबिलिटीज ड्रॉ करण्यासाठी तर अजून काय आलेलं नाही असं स्टेटमेंट. सो ए आहे, तर ए च्या राईटला ओनली 3 people सिट.
सो इथे फर्स्ट पीपल, इथे सेकंड पर्सन आणि इथे थर्ड पर्सन. ओनली वन पर्सन सिट्स बिटवीन ए अँड बी. तर बघा आता ए जर इथे असेल तर बी इथे पण येऊ शकतो आणि बी इथे पण येऊ शकतो. तर आता आपल्याला ड्रॉ करायला लागेल पॉसिबिलिटीज. बघा ए नंतर 3 जण आहेत हे तर फिक्स आहे, पण इथे काय सांगितलंय एकच जण बसतंय बिटवीन ए अँड बी. सो ए इथे असेल तर बी आयदर इथे असू शकतो किंवा ए नंतर इथे अजून एक जागा सोडून इथे बी असू शकतो. या दोन पॉसिबिलिटी सगळ्यांनी ट्राय केल्या होत्या. सगळ्यांना कळालं का दोन पॉसिबिलिटीज काय असेल? ए ची पोझिशन फिक्स आहे, पण आयदर एच्या नंतर राईट साईडला एक जण सोडून बी असेल किंवा एच्या लेफ्ट साईडला एक जण सोडून बी असेल. ओनली 4 पीपल सिट बिटवीन बी आणि डी. आता बी आणि डी च्या मध्ये किती जण आहेत? 4 पीपल. फॉर नाव आपण इथेच ड्रॉ करू. फॉर एक्झाम्पल बी असेल आणि डी असेल, त्यांच्यामध्ये 4 जण पाहिजेत, किंवा डी असेल आणि बी असेल, यांच्यामध्ये किती जण पाहिजे? 4 जण पाहिजे. नेक्स्ट, एफ सिट्स टू द इमिडिएट राईट ऑफ डी. ठीक आहे, तर आता फॉर नाव आपण इथे एक दुसरी डायग्राम मी ड्रॉ करते, त्याच्यामध्ये मी ड्रॉ करते एफ कुठे? डीच्या इमिडिएट राईटला. तर इथे डी असेल तर डीच्या इमिडिएट राईटला कोण आहे? एफ. सी इज नायदर अन इमिडिएट नेबर ऑफ बी नॉर डी. ह्या स्टेटमेंटसाठी आधी मला ह्याच्यासाठी ही डायग्राम आहे का ही डायग्राम आहे हे मला फाइंड आउट करायला लागेल. बघा जर मी ही डायग्राम कन्सिडर केली ज्याच्यामध्ये बी नंतर 4 जण सोडून डी असेल, म्हणजे बी नंतर इथे 4 जण सोडून जर मी राईटला डी ड्रॉ केलं तर चालेल का? नाही. का नाही चालणार? कारण एच्या नंतर 3च जण अलाउड आहे. सो बी आणि डीच्या मध्ये जे काय असेल तर ते लेफ्ट साईडलाच येणार आहे बी पासून. का सगळ्यांना कळालं? कारण बी आणि डीच्या मध्ये अजून 4 जण आहेत, तर इथे एक्स्ट्रा लोक वाढतायत, पण इथे ऑलरेडी रेस्ट्रिक्ट काय केलंय? एच्या नंतर 3च जण येऊ शकतात. सो हा पार्ट फर्स्ट ऑप्शन इथे तर फिट नाही होत. आता इथे हा ऑप्शन मी फिट करायचं ट्राय करते. बी आहे, बी नंतर किती जण सोडायचे? मला 3 जण सोडायचे. सो बी नंतर 1 2 आणि 3 जण सोडून मी काय ड्रॉ करणार? एफ आणि डी. सो मी इथे काय ड्रॉ केलं? एफ आणि इथे काय ड्रॉ केलं? डी. परत माझ्याकडे हा पण एक ऑप्शन आहे. या ऑप्शन साठी कोणतं राईट सुटेबल असेल हे मी आधी सिलेक्ट करते. बी इथे, बी नंतर 4 जण सोडायचे. सो बी नंतर 1 2 3 4 4 जण सोडून मला कोण हवंय? डी आणि एफ. ठीक आहे, बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 4 जण सोडून आहे इथे डी. एक मिनिट, इथे असेल डी. 4 जण सोडून कोण आहे? डी. आता डीच्या नंतर एफ आहे, म्हणजे इथे मी एक्स्ट्रा एक पर्सन ऍड करते. हे जे मी ऍड करते ते चालणार आहे का? नाही, कारण ए नंतर त्यांनी काय सांगितले? 3च लोक हवेत. सो हा ऑप्शन काय होणार? कॅन्सल. सो हा ऑप्शन इथून कॅन्सल झाला. सो मी इथनं पण एफ रिमूव्ह केला. आता मी हा ऑप्शन इथे फिट करायचं ट्राय करते. तर बघा बी नंतर 4 जण सोडायचे आहेत. सो 1 2 3 4 4 जण सोडून इथे कोण येतं? एफ. इथे कोण येतं? एफ. आता बघा 8च जण आहेत, तर ही लाईन किती जणांची ऑलरेडी झाली आहे? 4 5 6 7 8 9 10 10 जण ऑलरेडी येत आहेत, म्हणजे हे ऑप्शन काय झालं? रॉंग. आता मला जे सगळं करायचंय ह्याच ऑप्शन 1 मध्ये करायचंय. सो ओनली 4 पीपल सिट बिटवीन बी आणि डी, सॅटिस्फाईड. F sits to the immediate right of D, satisfied. C is neither an immediate neighbor of B nor D. तर बघा 8 जण आहेत, इथले तर 3 जण फिक्स आहेत. हा चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि इथे एक जण असेल 8वा. 8 जणांची मी एक लाईन ड्रॉ केली. आता C जो आहे नायदर अन इमिडिएट नेबर ऑफ बी नॉर डी, म्हणजे काय? आता जर इथे बी असेल तर बी च्या लगेच शेजारच्या ज्या 2 पोझिशन्स आहेत तिथे मला सी नकोय, किंवा डी असेल तर डी च्या लगेच 2 शेजारच्या पोझिशन्स मला काय? सी नकोय. इमिडिएट नेबर म्हणजे काय? त्याच्या लगेच शेजारची पोझिशन. आता बघा बी नंतर ही पोझिशन आहे आणि ही पोझिशन आहे, याच्यामध्ये सी असणार आहे का? नाही. का? कारण सी इमिडिएट नेबर नाही, म्हणजे बीच्या लगेच राईटला आणि लेफ्टला येऊ नाही शकत आहे, किंवा डीच्या पण लेफ्टला राईटला येऊ नाही शकत. तर सी साठी एकच जागा उरली, ही जागा असेल सी ची. ई सिट्स सेकंड टू द राईट ऑफ जी. तर जी पासून सेकंड राईटला, बघा जी पासून सेकंड राईटला, म्हणजे इथे जी पासून जीचा फर्स्ट राईट आणि सेकंड राईटला कोण आहे? ई. तर अशी सिक्वेन्स आहे की जी हवाय, जी नंतर एकच जण सोडून ई हवाय. आता फॉर एक्झाम्पल मी जी ला इथे प्लेस केले, तर जी नंतर इथे लगेच ई ला करू शकते का? नाही. तर ही प्लेस तर मी नाही यूज करू शकत. ही जर प्लेस यूज केली तर जी इथे असेल, एक सोडून ई इथे असेल. आता चेक करा, ए बी सी डी ई एफ जी काय राहिलं? एच. तर इथे काय असणार आहे? एच.
आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हाऊ मेनी पीपल सिट बिटवीन एच आणि ए. सो एच आणि ए च्या मध्ये 3 जण बसलेत आणि ते 3 जण कोण आहेत, डी एफ सी. सो ऑप्शन सी 3 इज द राईट आन्सर. सगळ्यांना कळालं का आपण ऑप्शन एलिमिनेशन कसं केलंय, आपण मल्टिपल सिक्वेन्सेस कशा कन्सिडर केल्या आहेत आणि कसं सॉल्व्हिंग केलंय. याच्यासाठी तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन लागेल. एक जरी स्टेप चुकली ना तर सगळे अझम्पशन रॉंग होत आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून, इथे बघा बी आणि डी तर होते, पण इथे बी आणि डी जेव्हा मी ऍड करत होते ना तर मल्टिपल लोक होत होते. क्वेश्चन मध्ये 8च जण सांगितले, तर 8 जणांच्या वर लिमिट एक्सीड होते, तर ऑप्शन तिथेच रॉंग होते. सगळ्यांना कळतंय क्वेश्चन नक्की? काही रिपीट करायचंय? ओके, करा हा एक क्वेश्चन ट्राय मग सगळ्यांनी. आता मेजॉरिटी जणांना जमला पाहिजे. ट्राय करा, ऍटलीस्ट ट्राय करा, काहीतरी सॉल्व्ह करा. बघा, 7 फ्रेंड्स ओ पी क्यू आर एस टी अँड यू आर वॉचिंग अ मूवी सिटिंग इन अ रो. ठीक आहे, आता इथे जर मेन्शन केलं नाही तर बाय डिफॉल्ट नॉर्थलाच फेस करताय. एस इज सिटिंग ऍट वन एक्स्ट्रीम एंड, म्हणजे एका कोपऱ्यात एस आहे. सो फॉर एक्झाम्पल जर माझी लाईन अशी आहे तर एस आयदर इथे असू शकतं राईट एंडला किंवा एस लेफ्ट एंडला असू शकतं. मला काय भेटलंय, 2 पॉसिबिलिटीज आहे. एस इज सिटिंग ऍट वन एक्स्ट्रीम एंड, ह्या लाईनवरनं 2 पॉसिबिलिटीज आहे, एक तर एस इथे असेल किंवा एस इथे असेल. आता काय सांगितलंय, क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस, म्हणजे क्यू एस पासून राईटला आहे, सेकंड राईटला. तर फर्स्ट इथे कोणीतरी असेल फर्स्ट राईट आणि सेकंड राईट कोण असेल, क्यू. आता ह्या ऑप्शन साठी जर मी ह्याच्यानंतर क्यू ड्रॉ केलं तर व्हॅलिड होईल का? नाही, कारण एस एक एक्स्ट्रीम एंडला हवाय, म्हणजे एस कोपऱ्यात हवाय, एस नाही येते. सो हा ऑप्शनच रॉंग होतोय. एस इथेच असणार आहे, एस ची ही फिक्स पोझिशन झाली. क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस, ते पण आपण ड्रॉ केलं. नेक्स्ट, पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू, म्हणजे पी ओ आणि क्यूच्या मध्ये आहे. आता पी ओ आणि क्यूच्या मध्ये आयदर असं असू शकतो किंवा पी क्यू पी ओ. बघा, सिक्वेन्स आपल्याला माहिती नाही, आयदर ओ आधी असेल किंवा ओ नंतर असेल. ह्या आम्ही 2 पॉसिबिलिटीज ड्रॉ केल्या. पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू. ओके, पी इज सिटिंग. यू इज नॉट सिटिंग ऍट एनी एक्स्ट्रीम एंड. ओके, यू इज नॉट सिटिंग ऍट एनी एक्स्ट्रीम एंड, म्हणजे ह्या पोझिशन साठी जो आहे यू पण नाहीये, ओ इज नॉट ऍट एनी एक्स्ट्रीम एंड, यू पण नाहीये इथे, ओ पण नाही. आर इज सिटिंग इमिडिएट लेफ्ट ऑफ टी, म्हणजे जिथे कुठे टी आहे टीच्या इमिडिएट लेफ्टला कोण आहे, आर. ठीक आहे, या सगळ्या आपल्याकडे कंडिशन्स आहेत. आता सगळ्यात आधी 7 जण होते, सो आय विल ड्रॉ 7 पीपल. 1 2 3, इथे एक 4 आहे, इथे 5 असेल, इथे 6 असेल आणि इथे 7 असेल. बघा, आर आणि टी हा ग्रुप फिक्स राहणार. हा ग्रुप फिक्स का असणार आहे, कारण त्यांनी सांगितलंय आर इज सिटिंग इमिडिएट लेफ्ट ऑफ टी, तर आर टी मध्ये कोणीच नसणार आहे, हा एक ग्रुप आहे. नेक्स्ट, यू आणि ओ कॉर्नरला नाही येत आहेत, हे पण त्यांनी क्लिअरली सांगितले. आता ह्याच्यामध्ये क्यू बघा, जर तुम्ही हा ग्रुप कन्सिडर केला की पी असा आहे तर क्यूच्या लेफ्टला पी पाहिजे आणि त्याच्यानंतर ओ पाहिजे, पण असं तर पॉसिबल नाहीये कारण एस ऑलरेडी प्लेस्ड आहे. सो हा ऑप्शन काय होणार, कॅन्सल. सो क्यू इथे असेल, क्यू नंतर इथे कुठेतरी फॉर एक्झाम्पल पी असेल आणि पी नंतर इथे कुठे काय असेल, ओ असेल. क्यू पी ओ ह्यांना ड्रॉ केलं. आता आर आणि टी त्यांनी काय सांगितलंय, ग्रुपनीच असणार आहे का, कारण टीच्या इमिडिएट लेफ्टला मला आर हवा होता. सो मी इथे एकच पोझिशन आहे, इथे आर टी ला प्लेस करू शकते का, नाही. इथे मी कोणाला प्लेस करणार, आर आणि टी ला इथेच बाय डिफॉल्ट प्लेस करणार. आता त्यांनी सांगितलं यू आणि ओ इथे ह्या पोझिशनला येत नाही, तर नाहीच येत आहेत कारण टी इथे येतोय. सो नेक्स्ट थिंग आपण इथे काय करतोय, एकच पोझिशन राहिली यू ची, तर ही यू ची पोझिशन इथे येणार, ऍज इट इज यू एक्स्ट्रीम एंडला नव्हताच. सो आर सिक्वेन्स इज एस यू क्यू पी ओ आर टी. हु इज सिटिंग इन द मिडल, 3 जण इथनं कॅन्सल करा, इथनं 3 जण कॅन्सल करा, यू गेट पी एज द राईट आन्सर. सो ऑप्शन 3 पी इज द राईट आन्सर. एव्हरीवन अंडरस्टूड? हे ट्राय अँड एरर मेथड केल्या केल्या ऑप्शन्स लगेच एलिमिनेट झाले. त्याच्यासाठी 3-4 डायग्राम्स पण ड्रॉ करायची गरज नाही पडली, कारण एस ला जेव्हा तुम्ही राईट एक्स्ट्रीमला कन्सिडर करता त्याच्या राईटला तुम्ही कोणी ऍडच नाही करू शकत. सो एस लेफ्टलाच असणार. सगळ्यांना कळालं का? आता आपण फक्त चेक करू अजून किती क्वेश्चन्स आहेत. हा एक क्वेश्चन झालाय. ठीक आहे, हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला करायला. एक क्वेश्चन, हा एक क्वेश्चन आहे. 2 3 4
आता सेम आहे बघा, आता जो आपण केला ना आय गेस सेम आहे, सेम क्वेश्चन आहे, पण हु इज सिटिंग ऍट द एक्स्ट्रीम राईट एंड, तर त्याचा आन्सर आपला ऑप्शन टी आलेला. सो हे पण झालंय. सो 4 5 हा एक 6. तुम्हाला फक्त 6 क्वेश्चन्स करायला आहेत फॉर होमवर्क.